छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात झालेल्या मारहाण प्रकरणात जखमी झालेल्या शाहरुख शकील खान याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर जिन्सी पोलिसांनी हत्या प्रकरणातील फरार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे। या प्रकरणी 8 जून रोजी युसुफ खान रऊफ खान यांच्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या शाहरुख खान याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र 15 जून रोजी त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी गुन्ह्यात खुनाचे कलम वाढवले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध सुरू केला। तपासादरम्यान समीर शरीफ शहा याला 17 जून रोजी अटक करण्यात आली। न्यायालयाने त्याला 21 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पोलीस निरीक्षक गणेश ताटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या गुन्ह्यातील फरार आरोपी माजिद शफीक खान आणि मोहम्मद अकरम अब्दुल रहमान हे शरणापूर फाटा परिसरात असून राज्याबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं। त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं। चौकशीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली। न्यायालयाने त्यांना 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।